Welcome back student in our science lecture. Today's our topic is again health and disease part 2. In previous lecture we discussed about some important terms related to the health and disease. That means what is mean by health, then the definition of disease, then different types of the disease. And some most important part related to the infectious disease. Okay, all of you remember that. ठीक आहे. So the next point related to the health and disease is some important diseases in a present days. प्रेझेंट डेजला कोणकोणते इम्पॉर्टंट डिसीजेस आहेत आणि ते ह्युमन बिईंगला मोस्टली अफेक्ट करतात ते आपल्याला आता लर्न करायचे आहेत. सो लेट अस डिस्कस आवर टुडेज टॉपिक द प्रेझेंट डे डिसीजेस. फर्स्ट डिसीज इज अ डेंगू. ओके, ऑल ऑफ यू नो अबाउट द डेंगू. This dengue disease is caused due to the Aedes aegypti mosquito. Okay, a bite of Aedes aegypti. Remember that dengue is spread by the Aedes aegypti. This disease is caused by DEN12 virus belonging to the type of flavivirus. Okay, the type of DEN12 virus is a flavivirus. Okay, these mosquito lay egg in the waterlogged places and thereby their population gets increases. हा जो डेंगूचा जो मॉस्किटो आहे तो वॉटरलॉग जिथं जिथं पाणी साठून राहू शकतं, स्वच्छ पाणी क्लीन वॉटरमध्ये तो वाढतो, तिथं तो एग्ज ले करतो. लेईंग मीन्स अंडी घालणे, एग्ज ले करतो आणि तिथं तो काय करतो, वाढतो आणि स्वतःचं पॉप्युलेशन वाढवतो. ठीक आहे. आणि जेवढं पॉप्युलेशन जास्त तेवढे डेंग्यूचे पेशंट काय होतात रे, वाढतात. त्यामुळे क्लीन प्लेसेस आपल्या व्यवस्थित ठेवायच्या असतात. कुठेही आपण साठलेलं पाणी असेल, खराब झालेले आपले जुने बघा टायर्स असतात किंवा आपले मोठमोठाले टँक असतात की जिथं पावसाचं पाणी असेल, रेन वॉटर असेल किंवा इतर पाणी असेल, आपल्या घरातले कूलर्स असतील, आपल्या घरातले रेफ्रिजरेटर्स असतील किंवा आपल्या घरातले मनी प्लांट वगैरे आपण लावतो बघा त्याच्या बॉटल्स असतील, याच्यामध्ये आपण क्लीन वॉटर वापरतो आणि त्या क्लीन वॉटरमध्ये हा डेंग्यूच्या मॉस्किटो जास्त स्प्रेड होतो. ओके, अंडी घालतो आणि तिथूनच ते स्वतःचं पॉप्युलेशन वाढतं. ठीक आहे. सो रिमेंबर दॅट द डेंगू इज स्प्रेड ड्यू टू द एडिस इजिप्टी. दिस डिसीज इज कॉज बाय द DEN12 virus belonging to the type of flavivirus. Okay, the common symptoms observed in dengue disease is the acute fever, headache and the vomiting. बघा, डेंग्यू झालेल्या व्यक्तीला खूप ताप येतो, डोकेदुखी खूप वाढते त्याची आणि ओमिटिंग म्हणजे त्याला खूप उलट्या होतात. ठीक आहे. हा कॉमनली इतर डिसीजेसमध्ये सुद्धा आपल्याला सिम्पटम दिसून येते, पण डेंग्यूमध्ये जो महत्त्वाचा आपल्याला सिम्पटम पाहायला मिळतो, द पेन इन आय सॉकेट इज व्हेरी प्रॉमिनंट सिम्पटम. बघा, पेन इन आय सॉकेट म्हणजे डोळ्यांच्या खोबण्यांमध्ये आपल्या खूप वेदना होतात. इट इज अ वन प्रॉमिनंट सिम्पटम्स रिलेटेड टू द डेंग्यू disease. Okay, then third one is a decrease the platelet counts that may lead in the internal hemorrhage. बघा, हा सुद्धा एक महत्त्वाचा सिम्पटम आहे की ज्याच्यामध्ये हिमोरेज डिक्रीज होतोय, प्लेटलेट काउंट डिक्रीज होते, त्यामुळे इंटरनल हिमोरेज होते, इंटरनली रक्तस्राव होते, रक्ताचं प्रमाण बॉडीतलं कमी होते, ब्लडचं, त्याला हिमोरेज असं म्हटलं जातं आणि त्यामुळे व्यक्तीला डेंग्यू झालाय असं कन्क्लुजन काढलं जातं. बघा, म्हणजे आणखीन याचे खूप कारण आहेत, पण याची एक टेस्ट घेतली जाते क्लिनिकली टू आयडेंटिफाय वेदर द गिवन पर्सन इज अ डेंग्यू पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. हे तपासण्यासाठी डॉक्टर प्लेटलेट्सची टेस्टिंग सांगतात आणि त्याच्यामध्ये जर कमी आपल्या प्लेटलेट काउंट आला तर आपण डेंग्यू पॉझिटिव्ह आहोत असं डॉक्टर कन्सिडर करतात. ठीक आहे. आणि त्यानंतर ते योग्य ती ट्रीटमेंट देतात. ओके, सो रिमेंबर इम्पॉर्टंट पॉईंट रिलेटेड टू द डेंग्यू डिसीज. डेंग्यू डिसीज is spread due to the mosquito bite Aedes aegypti. The name of the virus is the DEN12. Then the mosquito lay egg in the waterlogged places such as the tires, then the coolers, then refrigerators, bottles, tanks, etc. Okay, and the most prominent symptom of the dengue disease is pain in the eye sockets. Not only pain in eye socket but also the decrease in platelet counts
is observed in a dengue patient. Okay, and that leads to the hemorrhage. Acute then fever and headache is a common functions or the common symptoms observed in that disease. Okay, then next one is a very important is a HIV disease. Okay, present day ची important disease आपण बघतोय. So HIV, ठीक आहे. So what is HIV? So this disease is caused by the human immunodeficiency virus, that is HIV. Full form is HIV. ओके, HIV मुळे होणारा रोग आहे तो AIDS, दॅट इज AIDS. आपण त्याला एड्स असं म्हणतो. दॅट इज द ॲक्वायर्ड immunodeficiency syndrome causes due to the virus HIV, human immunodeficiency virus. म्हणून बघा इथं मी लिहिताना HIV लिहिले आणि ब्रॅकेटमध्ये एड्सचा फुल फॉर्म लिहिलेला आहे. ओके, सो HIV, that is the acquired immunodeficiency syndrome. The disease is caused by the HIV virus, that is human immunodeficiency virus. In this disease, the victims suffer from the various diseases due to the progressive weakening of the natural immunity. या डिसीजमध्ये प्रामुख्याने पेशंटच्या म्हणजेच विक्टिमची इम्युनिटी सिस्टीम डॅमेज व्हायला सुरुवात होते. Diagnosis of disease AIDS can be confirmed with the help of some special type of medical condition or the test. Name of the test is a ELISA. ELISA नावाच्या टेस्टने काय केलं जातं तर ELISA नावाची टेस्ट ही डॉक्टर करतात पेशंटची की वेदर द गिवन पर्सन इज HIV infected or not. Okay, so remember that AIDS is a disease caused due to the HIV virus. ज्या पद्धतीनं कोविड हा डिसीज आहे, COVID-19 हा, तो कोरोना या व्हायरसमुळे होतो. अगदी त्या पद्धतीनं HIV हा व्हायरस आहे आणि तो एड्स, HIV हा व्हायरस एड्स हा डिसीज आपल्याला करू शकतो. दॅट इज द ॲक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम. ठीक आहे, आणि याचे असे काही स्पेसिफिक सिम्पटम्स म्हणजे लक्षणं आपल्याला पाहायला मिळत नाहीत. तर जेव्हा डॉक्टरांच्या काही निदर्शनास ठराविक लक्षणे येतात, व्यक्ती वीक होत चालली आहे, तेव्हा डॉक्टर त्याला इलायझा टेस्ट करायला सांगतात आणि जर ही टेस्ट पॉझिटिव्ह आली तर द गिवन पर्सन इज HIV इन्फेक्टेड. HIV व्हायरसने तो बाधित आहे आणि त्याला एड्स झालेला आहे असं डॉक्टर त्याच्यावरनं कन्क्लुजन काढतात. मग हा जो एड्स आहे त्या एड्समध्ये महत्त्वाचे पॉईंट काय आहेत बघा, आपण महत्त्वाचे पॉईंट्स बघूयात. द एड्स, द डिसीज इज कॉज बाय द HIV व्हायरस. वी डिस्कस अबाउट इट. द फुल फॉर्म ऑफ HIV इज अ ह्युमन immunodeficiency virus. In the disease, victims suffer from various diseases due to progressive weakening of the natural immunity. म्हणजे असं म्हणतात की एड्स झालेला व्यक्ती हा एड्सने कमी आणि इतर डिसीजेसनेच पटकन मृत्युमुखी पडतो, त्याची डेथ होते, कारण कंटिन्युअसली त्याच्या बॉडीमध्ये जो विकनेस आहे तो वाढत 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 जातो. त्यामुळे त्याला इतर जे व्हायरल इन्फेक्शन असतील, बॅक्टेरियल इन्फेक्शन असतील ते खूप पटपट होतात. ठीक आहे, त्यानंतर डायग्नोसिस ऑफ एड्स कॅनॉट बी कन्फर्म विदाउट द एनी मेडिकल लॅबोरेटरीज, विदाउट एनी टेस्ट. नेम ऑफ द टेस्ट इज ELISA and first time this व्हायरस ऑर ऑब्झर्व इन द आफ्रिकन स्पेसिस ऑफ द मंकी. म्हणजे बघा आपण विचारही करू शकत नाही तर सर्वात प्रथम हा जो व्हायरस आहे HIV कुठे सापडलेला आहे तर आफ्रिकन जंगलामध्ये जे मंकीज राहतात त्या आफ्रिकन मंकीजमध्ये आपल्याला हा HIV व्हायरस सर्वात प्रथम सापडलेला दिसतोय, आढळलेला दिसून येतोय. त्यानंतर याच्याविषयी रिलेटेड काही महत्त्वाचे पॉईंट आहे ते लक्षात घ्या. बघा तुम्ही तर आता फुल फॉर्म दोन्हीचे लक्षातच ठेवायचे आहे. दॅट इज ॲक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम अँड ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस. त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे याच्यासाठी जी टेस्ट घेतली जाते त्या टेस्टचं नाव आहे ELISA आणि तो सर्वात प्रथम कुठं सापडला तर इट इज ऑब्झर्व फर्स्टली इन आफ्रिकन स्पेसिस ऑफ द मंकीज. त्यानंतर तुम्हाला इथं रिबन, रेड रिबन दिसतीये अशी क्रॉस केलेली, ते काय आहे रे तर वर्ल्ड एड्स डे असं ब्रॅकेटमध्ये लिहिलेलं आहे बघा. तर त्याच्याशी रिलेटेड आपण काही पॉईंट पाहूयात. बघा तर
जेव्हा हा नवीन डिसीज भारतामध्ये आला तेव्हा लोकांना याबद्दल काही माहिती नव्हती. त्यामुळे लोक काय करायचे, जे हे HIV इन्फेक्ट आहेत त्यांचा तिरस्कार करू लागली, त्यांना द्वेष करू लागली. म्हणून आपल्या गव्हर्नमेंटने काही योजना राबवल्या आणि त्याच्या अंतर्गत एड्स निर्मूलन करणं किंवा एड्स झालेल्या व्यक्तींना समाजामध्ये चांगली वागणूक देण्यासाठी त्यांनी काही योजना सुरू केल्या. आणि त्या योजनेअंतर्गत टू कंट्रोल एड्स ऑर टू अवॉइड एड्समध्ये जो सिम्बॉल वापरला जातो त्याचं हे साईन आहे. सो वर्ल्ड एड्स डे. ठीक आहे. त्यानंतर बघा, एड्स डज नॉट ऑकर ड्यू टू द टचिंग अँड शेअरिंग द फूड विथ द HIV इन्फेक्टेड पर्सन और बाय नरिशिंग द HIV पेशंट. बघा, हा जो एड्स आहे हा एड्स झालेल्या व्यक्तीच्या ताटामध्ये जेवल्यामुळे, त्याच्या वस्तू शेअर केल्यामुळे किंवा त्याच्याबरोबर बसल्याने उठल्याने स्प्रेड होत नाही. आवर बिहेवियर विथ HIV इन्फेक्टेड पर्सन विल बी नॉर्मल. आपलं त्यांच्याबरोबरचं बिहेवियर हे नॉर्मल हवं, नाहीतर त्याला एड्स झालेला आहे XYZ म्हणून आपलं त्याच्या प्रतीचं वागणं बदलायचं नाही. हां, एखाद्या व्यक्तीला इन्फेक्शन डिसीज असेल तर आपण आपली काळजी केअर घेतली पाहिजे, पण एड्स हा इन्फेक्शन डिसीज नाही आहे. एड्स हा होण्याची कारणं ही वेगवेगळी आहेत. आउट ऑफ दिस फर्स्ट रिझन इज अनस्टरिलाइज्ड निडल्स. अनस्टरिलाइज्ड निडल्स जर डॉक्टरांनी वापरल्या, म्हणजे आपण जे इंजेक्शन्स घेतो त्या इंजेक्शनच्या निडल्स जर प्रॉपर स्टरिलाइज केलेल्या नसतील आणि एड्स झालेल्या व्यक्तीला दिलेल्या इंजेक्शनच्या निडलने, सिरिंजने आपल्याला इंजेक्शन दिलं तर त्या पेशंटमुळे, त्या निडल्समुळे ज्याला इंजेक्शन दिलेलं आहे तो जरी निरोगी असेल, हेल्दी असेल, तरी पण त्या निडल्सवरती तो व्हायरस ट्रान्सफर होऊ शकतो. शिवाय आणखीन म्हणजे ड्युरिंग द ब्लड ट्रान्सफ्युजन, एखादा हेल्दी पर्सन आहे त्याला ब्लडची नेसेसरी आहे आणि दुसरा एड्स झालेला व्यक्ती आहे, तर एड्स झालेल्या व्यक्तीकडून जर ब्लड हेल्दी पर्सनच्या बॉडीमध्ये इंट्रोड्यूस केलं तरी सुद्धा त्या हेल्दी पर्सनच्या बॉडीमध्ये तो HIV व्हायरस जाणार आहे आणि तो व्यक्ती HIV इन्फेक्ट होणार आहे. आणि त्यानंतर इंडियामध्ये सर्वात मोस्टली जो रिझन आहे एड्स होण्याचा तो म्हणजे अनसेफ सेक्शुअल कॉन्टॅक्ट इन HIV in India. The program of AIDS in about that means UNAIDS in 18 to 85 HIV infected person India occurs due to the unsafe sexual contact. चुकीची कॉन्टॅक्ट ठेवल्यामुळे भारतामध्ये सर्वात जास्त एड्स पसरला जातो. सो कोणत्याही बॅक्टेरियामुळे नाही किंवा टचिंग, शेअरिंग अशामुळे हा एड्स पसरत नाही. तर 3 रिझन आहेत. तो NMSला प्रश्न विचारला जातो, लक्षात ठेवा. पहिला आहे अनस्टरिलाइज निडल, म्हणजे इंजेक्शन आपण जे घेतो त्याच्या ज्या निडल्स आहेत, सिरिंजेस आहेत, क्लीन नसतील तर, स्टरिलाइज नसतील तर, अनहायजेनिक कंडिशन्स इथं पाळल्या गेल्या तर. दुसरं म्हणजे आहे ते म्हणजे ब्लड ड्युरिंग द ब्लड ट्रान्सफ्युजन फ्रॉम द पेशंट, एड्स पेशंट टू द हेल्दी पर्सन. अँड थर्ड वन इज अ unsafe sexual contact. Okay, then next one is some related point we discussed in last slide. बघा, HIV was first reported in the African species of the monkey. The red ribbon is the universal symbol of the awareness and support for the people living with the HIV. बघा, wearing or ribbon is a great way to raise awareness and during the run of the World AIDS Day. बघा, म्हणजे लोकांमध्ये एड्सबद्दल अवेअरनेस व्हावा, लोकांनी व्यवस्थित वागलं पाहिजे, चुकीच्या पद्धतीने वागून एड्सचा फैलाव कमी केला पाहिजे, ज्याच्यासाठी रेड रिबन हा युनिव्हर्सल सिम्बॉल आहे एड्सच्या विरोधात. ओके, सो युनिव्हर्सल सिम्बॉल टू अवेअरनेस अँड सपोर्ट द पीपल लिव्हिंग विथ HIV. ओके, HIV झालेल्या, बाधित झालेल्या व्यक्तीच्या कॉन्टॅक्टमध्ये जी लोक राहतात त्यांना प्राऊड फील करून किंवा त्यांना अवेअरनेस करण्यासाठी, त्यांना त्यांच्यामध्ये एक सहानुभूतीची हे जागवून देण्यासाठी हा सिम्बॉल त्याचं प्रतीक आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, एड्स डज नॉट ऑकर ड्यू टू द टचिंग अँड द शेअरिंग ऑफ द फूड विथ द HIV इन्फेक्टेड पर्सन. आवर बिहेवियर विथ HIV इन्फेक्टेड पर्सन मस्ट बी normal. That's why due to all these conditions governments all that means WHO celebrate the World AIDS Day. ओके, जागतिक एड्स दिन हा साजरा केला जातो की
लोकांना अवेअरनेस व्हावं, लोकांनी काळजी घ्यावी आणि त्याचा एड्सची संख्या, एड्स पेशंटची संख्या इंडियामधूनच नाही तर अख्ख्या जगातून कमी व्हावी म्हणून वर्ल्ड एड्स डे हा लोकांच्या अवेअरनेससाठी सेलिब्रेट केला जातो. ठीक आहे. देन नेक्स्ट पॉईंट बघा, स्वाईन फ्ल्यू. ठीक आहे. आता स्वाईन फ्ल्यू बद्दल आपण काही इम्पॉर्टंट पॉईंट्स बघूया. बघा, स्वाईन फ्ल्यू. व्हॉट इज स्वाईन फ्ल्यू? स्वाईन फ्ल्यू इज अ वन टाईप ऑफ अ व्हायरल डिसीज. ठीक आहे. हा जो डिसीज आहे तो व्हायरल आहे. कशामुळे होतो रे? विच व्हायरस इज रिस्पॉन्सिबल टू कॉज द swine flu? The H1N1 virus is responsible to cause the swine flu disease. The infection of the swine flu occurs through the pigs and the humans. बघा, pigs पासून आणि human पासून ते पसरतात. Viruses of the swine flu are spread through the sweat of the infected person. Sweat बघा, इन्फेक्ट असलेल्या व्यक्तीच्या घामातून हा स्वाईन फ्ल्यू पसरला जातो. Similarly, it is spread through the सिक्रिशन ऑफ द नोज, थ्रोट अँड द सलायवा. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर नोझल, थ्रोट म्हणजे आपले जे पण रेस्पिरेटरी ट्रॅकशी रिलेटेड पार्ट्स आहेत त्याच्या थ्रू हा स्प्रेड होतोय. आणि याचे सिम्पटम्स काय आहेत बघा, इन बिटवीन 2000 टू 2005च्या दरम्यान स्वाईन फ्ल्यू ऑलरेडी येऊन गेलेला आहे इंडियामध्ये, जगामध्ये. आत्ता जसं कोविड येऊन गेलेला आहे तशी स्वाईन फ्लूमुळे सुद्धा पेशंट ची डेथ झालेली होती, लोकांची डेथ झालेली होती, पण एवढी पण नव्हती झाली की जेवढी आत्ता सध्या कोविडमुळे झालेली आहे. तो कव्हर झालेला होता तेव्हा, कारण याची स्प्रेडेशन आणि व्हॅरियंट यांचे निर्माण झाले नाहीत खूपसे. सो व्हॉट इज सिम्पटम्स ऑफ स्वाईन फ्लू? डिफिकल्टी इन ब्रिदिंग. बघा, कोविडचा आणि स्वाईन फ्लूचा काय फारसा फरक नाहीये. सो डिफिकल्टी इन ब्रिदिंग, श्वास घेण्यासाठी त्रास होतो. सोर थ्रोट, घसा दुखी, घसादुखी, अंगदुखी आणि बॉडी पेन्स. ओके, अंगदुखी असे काही सिम्पटम्स आपल्याला स्वाईन फ्लू झालेल्या व्यक्तीमध्ये पाहायला मिळतात. द व्हायरस, हा जो H1N1 व्हायरस आपल्याला पाहायला इथं मिळतोय. आत्ताचा जर आपण कोविड-19ची डायग्रॅम आणि ही H1N1ची डायग्रॅम पाहिली तर आपल्याला त्यांच्यामध्ये सिमिलॅरिटी पाहायला मिळते. ओके, सो द H1N1 दॅट इज द इन्फ्लुएन्झा व्हायरस दॅट अफेक्ट द स्पीक. ह्युमन स्वाईन फ्लू सिम्पटम्स इन्क्लुडेड फीवर, नोझिया अँड द सोर थ्रोट. बघा, ठीक आहे. आणि नो डाऊट हा स्वाईन फ्लूवरती टॅमीफ्लू नावाचे टॅबलेट्स आत्ता सध्या उपलब्ध आहेत, अवेलेबल आहेत. त्यामुळे जरी स्वाईन फ्लू झाला तरी व्यक्ती ठणठणीत बरा होऊ शकतो. तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे? पहिली गोष्ट म्हणजे डिसीज हा म्हणजे इन्फेक्शियस आहे. आणि दुसरी म्हणजे हा कशामुळे होतोय तर व्हायरल डिसीज आहे. द व्हायरस रिस्पॉन्सिबल टू कॉज स्वाईन फ्लू इज अ व्हायरस H1N1. ओके, मोस्टली spread occurs through the pigs and the human being. Okay, and the spread through the secretion of the nose, throat and the saliva. The common symptoms are the difficulty in breathing. ओके, श्वास घेण्यासाठी त्रास होतो. देन सोर थ्रोट, बॉडी पेन. ठीक आहे. देन बघा, इम्पॉर्टंट आहे एक टर्म स्वाईन फ्लूशी रिलेटेड पॉईंट. फॉर डायग्नोसिस ऑफ स्वाईन फ्लू, लिक्विड फ्रॉम द थ्रोट ऑफ द पेशंट इज सेंड इन लॅबोरेटरीज. Diagnostic facilities are available in the National Institute of Virology. It is called the NIV, situated at the Pune. ओके, लक्षात ठेवा, NIV, फुल फॉर्म ऑफ NIV इज अ नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी. इथं ह्याचा सॅम्पल घेतलं जातं व्यक्तीच्या थ्रोटमधून, नोजमधून आणि ते चेकिंगसाठी NIV मध्ये पाठवलं जातं. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी पुणे अँड द नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ द कम्युनिकेबल डिसीजेस दॅट इज NICD इन दिल्ली. ठीक आहे. म्हणजे बघा, लक्षात ठेवा, प्रश्न विचारला जातो full form of NIV. Your answer will be the National Institute of the Virology, situated in Pune, or the NICD, the National Institute of Communicable Diseases, situated in the Delhi. ठीक है. So childrens, in today's lecture we discuss about some present day diseases. I hope you understand the present day diseases. If any query, you definitely ask me. ठीक है. So bye bye, take care, have a good day.